नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मराठी सेतू अभ्यास या आपल्या मालिकेमध्ये दिवस 20 आणि 21वा अभ्यास करत असताना आपल्या सगळ्यांचं पुनश्च हार्दिक स्वागत. खूप छान असा अभ्यास तुम्ही करत आहात आणि या अभ्यासाबरोबरच आपण थोडे दिवस पुढेही जात आहोत आणि नकळत आपलं 10वीचं पुस्तक देखील उपयोजित लेखन जे आहे त्याचबरोबर घटक 1 विभाग पहिला विभाग दुसरा जो आहे गद्य पद्य यावर आधारित काही कृती विचारल्या जातात त्याचाही अभ्यास आपण करत आहोत. तर ही खऱ्या अर्थानं असणारी एक मूळ प्रक्रिया जी आहे ती अत्यंत गरजेची होती, त्याचा आपण अभ्यास करत आहोत आणि त्यामुळं पुस्तक आपलं जे अभ्यासक्रमाचं आहे ते अभ्यासत असताना तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. पण मन लावून जो करेल, पुन्हा पुन्हा जो सराव करेल आणि वाचेल आणि खऱ्या अर्थानं तो अभ्यास करेल तो त्याला अत्यंत इथून पुढचा मराठीचा अभ्यासताना कोणतीही कसलीही अडचण येणार नाही, कोणताही प्रश्न किंवा कृती सुटणार नाही असं होणार नाही. म्हणून बाळांनो, जसं आजपर्यंत अभ्यास काही जण करतायत, खूप सुंदर करता आहात. नुसतं उत्तर लिहिणं, दिवस पुढं सरकणं असा अभ्यास न करता तुम्ही काही फोन करून मला विचारत आहात आणि तुम्हाला जे काही समजतंय, तुम्ही ज्या काही कमेंट्स देताय त्याच्यावरून काही विद्यार्थी खूप सुंदर असा अभ्यास करतायत असं मला जाणवतंय. तर असं सगळ्यांनीच अभ्यास करा आणि खरंच या 10वीची तयारी खूप सुंदर आपल्या या सेतू पुस्तकामुळे होतीये आणि नकळत आपण म्हणजे अगदी ज्याला आपण स्थूल वाचन जसं म्हणतो, जसं स्थूल अभ्यास अगदी शेवटपर्यंत अभ्यास जो अगदी सखोल अभ्यास जो आहे तो सखोल अभ्यास ही आपल्या सेतू पुस्तिकेतून होत आहे आणि त्यामुळं तो अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनो आणि पालक तुम्हालाही मी विनंती करेन की तुम्हीही या मुलांच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि त्यांना सहकार्य करा. नक्की हा आपला सेतू आपल्या आयुष्याचा खूप मोठा आपल्याला पुढील आयुष्य पार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर चला तर मग दिवस 20 आणि 21 आजचं क्षेत्र आहे श्रवण, वाचन आणि लेखन. आपण परवाच मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे श्रवण क्षेत्र जर आपलं खूप कान आपले बहुश्रुत झाले तर आपलं वाचनही खूप छान होतं आणि श्रवण आणि वाचन या क्षेत्रामुळे लेखन करायला कोणतीच कसलीच अडचण येत नाही आणि तुम्ही ते करत आहात, कराल याच अपेक्षेत. कौशल्य कोणतं आपल्याला विकसित करायचंय बघा, की विविध साहित्य प्रकाराचे समजपूर्वक वाचन करणे, मूल्यमापन करणे, चिकित्सक विचार करून स्वतंत्र व प्रभावी लेखन करता येणे. जसं मी मागच्या 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की ज्यावेळी आपल्याला साहित्याची गोडी लागते त्यावेळी आपल्याला आपण ऐकल्यानंतर वाचनाची गोडी निर्माण होते आणि वाचनाची गोडी निर्माण झाली की लिहिण्यासाठी सुद्धा आपण मागं राहत नाही आणि मग हे लिहित असताना मग आपला चिकित्सक विचारही आपण करत राहतो, मूल्यमापन देखील आपल्याला करता येतं आणि हे करत असताना मात्र साहित्याचं समजपूर्वक वाचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबरच्या वाचनातून तुम्हाला कोणतीही चिकित्सा करता येणार नाही किंबहुना लेखनच करता येणार नाही. म्हणून बाळांनो, संकल्पना ललित साहित्य चरित्र हे काय आहे, कसं आहे ते आता आपण जाणून घेऊयात. इथं एक सुंदर असा आपल्याला उतारा दिलेला आहे. तो उतारा मी तुमच्या समोर वाचतीये की बघा की या चरित्रामधून एखादी व्यक्ती असते, ती व्यक्ती आपल्यासमोर प्रकट होत असते. ती व्यक्ती स्वतःबद्दलचे काही विचार, काही प्रसंग आपल्यासमोर व्यक्त करत असते. तसाच एक उतारा हा आपल्याला या सेतूमधून पाहायचा आहे. बघूयात, मी वाचते. राधिका या केरळच्या नगलर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होत. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होत. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागर किनारी भटकणं, फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं. या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायचं निश्चित केलं. सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला. त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे. आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल?
पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केलं. समुद्री जहाजाची कमान सांभाळायची. त्यांचे हे स्वप्न 2012 साली पूर्ण झालं. राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला. एकाच व्यवसायात असल्याकारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच. आई बनल्यावर अडचणी वाढल्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अजिबात डगमगल्या नाहीत. सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलाचा सांभाळ. दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं. राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं. राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली. बघा, हा उतारा आपण देखील मनामध्ये वाचायचा आहे. तो वाचत असताना समजपूर्वक वाचायचा, म्हणजे समजून घेऊन वाचायचा आहे. आणि ज्यावेळी आपण समजून घेऊन वाचतो, लक्षपूर्वक वाचतो, त्यावेळी त्याच्यातला जो मतितार्थ आहे, जो आशय आहे, तो आशय आपल्याला सहज लक्षात राहतो. किंबहुना आपल्याला तो अनुभव सांगितलेल्या लेखकाने असेल, लेखिकेने असेल, तो अनुभव, तो प्रसंग, ती घटना आपल्याला लगेचच समजते. पण आपण मात्र ते समजपूर्वक पाहणं, वाचणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, आता हे वाचल्यानंतर आपण पुढे जाऊया. सक्षम बनूयात. बघा की आपण हा उतारा वाचल्यानंतर तेवढ्यावरच आपण थांबायचं नाहीये. हा उतारा आपल्याला जसा आपण आता उदाहरण म्हणून पाहिला तसे आणखी उतारे देखील तुम्ही काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. आणि ते पाहून आपण आपल्यामध्ये स्वतःशीच आता तुलना करायची, किंवा जवळपास तुमचे मित्र असतील तर त्या मित्रांबरोबर तुम्ही चर्चा करायची. आणि ती चर्चा करत असताना एकमेकांशी जेव्हा तुम्ही बोलाल, चर्चा कराल, तर त्यावेळी तुम्हाला काय होईल की ती गोष्ट समजून येईल आणि अधिकाधिक दृढीकरण होण्यास मदत होईल. कारण चर्चा केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या आपल्या लक्षामध्ये राहत असतात. तर नक्कीच तुम्ही जवळपास असाल, फोनवर एकमेकांशी बोलत असाल, तर बोलत असताना याचीही चर्चा कराल तर खूप अत्यंत उपयोगी ही चर्चा तुमची ठरेल. बघा, चरित्रात केंद्रस्थानी असलेली व्यक्ती राधिका. चरित्रात वर्णन केलेल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीला पूरक ठरलेल्या गोष्टी सांगा. वरती इथं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्ही नीट वाचलं की लक्षात येईल. बघा, त्यांना कुठं फिरायला आवडायचं, बघा, सागर किनारी भटकणं, फिरणं, बरोबर आहे ना, सागर सफरीला जाणं, या सगळ्या घडलेल्या त्यांच्या आयुष्यामधल्या घटना आहेत, गोष्टी आहेत. चरित्रात वर्णन केलेल्या व्यक्तींच्या जीवनात आलेले प्रसंग तुम्ही सांगू शकता, कोणते प्रसंग आलेले आहेत. आई बाबा हो म्हणाले का, सुरुवातीला नाही म्हणाले, मग नंतर त्या कॅप्टन झाल्यानंतर कोणता प्रसंग त्यांच्यावर ओढवला, तुम्ही सांगू शकताय. संबंधित काळातील वातावरणाचे केलेले वर्णन कसं होतं का, त्यावेळेचा काळ, त्या धाडसी कशा झाल्या, घरातल्यांनी नकार कसा दिला, त्यांनी होकारामध्ये कसे बदल केला, ते आपण इथं सांगू शकतो. चरित्रात वर्णन केलेल्या व्यक्तीचे गुणविशेष कशा होत्या, त्या धाडसी, जिद्दी होत्या, आहे की नाही. आपल्याला वरील सगळं दिलेलं असतं, फक्त आपण ते थोडंसं पुन्हा दुसऱ्यांदा वाचन करायचं, उतारायचं, आणि मग आपल्याला त्या गोष्टी येतात आणि त्या आल्याच पाहिजेत. वर्णन केलेल्या चरित्रातून दिसून येणारी मूल्य, कोणतं मूल्य आपल्याला दिसून येते त्याच्यातून. बघा, 10 मूल्य आपल्याकडे आहेत, त्या मूल्यामध्ये एखाद्या कोणत्या मूल्यामध्ये त्या बसतायत ते तुम्ही सांगायचं आहे आणि तुम्हाला ते येणार आहे. चला, आता आणखीन एक दिलेला आहे, त्याचा आपण एक सराव म्हणून घेऊयात. वाचून दाखवते तुम्हाला. आणि आता तुम्हाला मी बोलतीये, पण तुम्ही बघा, नकळत मनामध्ये उत्तर तयार तुमच्या असलं पाहिजेत. मुळगावकर यांना त्यांच्या पत्नी श्रीमती लीलाबाई यांची उत्तम साथ होती आणि लीलाबाईंच्या सामाजिक सेवेच्या कामात मुळगावकर नेहमी सहभागी असत. कोयना, भूकंप असो वा दुष्काळ,
अशा वेळी लीलाबाई जीव तोडून काम करत. त्यास मुळगावकर यांची साथ होती. टेल्कोच्या कारखान्याच्या परिसरातील काही खेड्यात शेती सुधारणा, शिक्षण, आरोग्य या संबंधात गाजावाजा न होता काही वर्षे काम चालू आहे. यामुळे मुळगावकर यांची प्रेरणा होती. एक काळ शिकारी असलेल्या मुळगावकरांनी शिकार सोडली आणि कॅमेरा स्वीकारला. छायाचित्रण हा त्यांचा छंद होता आणि त्यांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शनही होऊ शकते. त्यांचा दुसरा छंद झाडे लावण्याचा. पुण्यात कारखाना स्थापन करतानाच त्यांनी 1,00,001 झाडे लावली आणि त्यामुळे आज हा परिसर नयनमनोहर झाला आहे. एवढी झाडे असल्यामुळे असंख्य पक्षी येत असतात. टेल्कोने एक वृक्षपेढी स्थापन केली आहे. किती छान ना. टेल्कोने एक वृक्षपेढी स्थापन केली आहे. त्यामधून लाखावर झाडे वाटली गेली. मुळगावकर यांची ही सामाजिक दृष्टी वाखाणण्यासारखी होती. सामाजिक दृष्टी. एक चिनी म्हण अशी आहे की तुम्हाला 30 वर्षांची योजना आखायची असेल तर झाडे लावा आणि 100 वर्षांची योजना करायची असेल तर माणसे तयार करा. मुळगावकरांनी हे दोन्ही केले. मुळगावकरांचे जीवन समाधानी व कृतार्थ होते. लक्षपूर्वक समजपूर्वक ऐकलं असेल, श्रवण क्षमता तुम्ही जर विकसित झाली असेल तर नक्की तुम्हाला याच्यातला आशय समजला असेल आणि वाचलत पुन्हा एकदा तर आणखीन तुम्हाला सहज साध्य होईल. बघा, आपल्याला विचारलेलं आहे की मुळगावकर यांचा आदर्शवाद. बघा काय सांगता येईल. बघा, टेल्कोचा कारखाना आणि त्याचे उत्पादन, त्याचबरोबर खेड्यात शेती सुधारणा, शिक्षण आणि आरोग्य हा त्यांचा आदर्शवाद होता. पुढे बघूयात. मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी. आता वाचताच मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगून ठेवलेले. बघा की टेल्कोने एक वृक्षपेढी स्थापन केलेली होती. वृक्षपेढी स्थापन. पुढं मुळगावकर यांचे गुणविशेष. आदर्श, सचोटी, दूरदृष्टी, सामाजिक दृष्टी, सज्जनपणा हे त्यांचे गुण आपल्याला दिसून येतात. कार्यक्षमता करण्याची वेगळी पद्धत. जवळजवळ मी 6 तुम्हाला गुणविशेष त्यांचे सांगितले. एका शब्दात उत्तर द्या. मुळगावकर यांचा छंद. पहिल्यांदा होता शिकारीचा छंद आणि दुसऱ्यांदा कोणता? छायाचित्रण. बरोबर. आता स्वमत. तुमच्यासाठी आदर्श, आवडत्या असलेल्या व्यक्तीचे स्वभावविशेष उदाहरण स्पष्ट करा. म्हणजे तुम्ही जिथं राहता, तुम्ही राहत असताना किंवा समाजामध्ये वावरत असताना काही एखादी व्यक्ती तुम्हाला आवडते. ती व्यक्ती का आवडते, त्यामध्ये काय वेगळेपण तुम्हाला दिसलेलं आहे ते तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये उदाहरणासह लिहून द्यायचं आहे. की जसं आता आपण मुळगावकर यांचं पाहिलं की त्यांचं स्वप्न होतं की टेल्को कारखाना काढायचा, त्याचं उत्पादन वाढवायचं आणि त्याचबरोबर झाडंही वाढवायची आणि माणसंही मिळवायची. मग त्या प्रकारे आणि ते करत असताना त्यांनी काय काय केलं तेही दिलेलं आहे. तसंच राधिका यांचाही आपण वरचा एक उतारा पाहिला, त्याच्यामध्येही एक वेगळं पण राधिका मॅडमचं आपल्याला दिसतंय.
तर तशा प्रकारे आपल्या आजूबाजूला देखील काही अशा व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तींमध्ये सुद्धा असं काहीतरी एक वेगळंपण दडलेलं असतं. मग ते काय वेगळेपण आहे ते तुम्ही शोधायचं, आठवायचं. काही आपले शिक्षक असतात, आपले पालक देखील असतात, आपल्या आजूबाजूला काही अशा सामाजिक कार्यकर्त्या देखील असतात. तर त्या व्यक्तीबद्दलचे तुम्ही स्वतःच्या भाषेत स्वमत लिहायचं आहे आणि ते तुम्हाला नक्की येणार. याच अपेक्षेत आता आपण कल्पक होऊयात, म्हणजेच तुम्ही वाचलेल्या कोणत्याही चरित्राचे सक्षम बनू यामधील मुद्द्यांना अनुसरून तुम्ही माहिती लिहायची आहे. तुम्ही बघा चरित्र वाचलेली असतील, आत्ता मी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणेच पुढे असं सांगितले बघा की तुमच्या परिसरात असणाऱ्या लघु उद्योजकाची मुलाखत घ्या. बघा अगदी फार मोठाच उद्योजक पाहिजेत असं नाही. तुमच्या आजूबाजूला एक सुंदर अगदी मस्तपैकी भेळ विकणारा सुद्धा एक उद्योजक असतो, त्याची सुद्धा तुम्ही मुलाखत घेतली तरी चालेल. वडापाव मस्तपैकी एखाद्याचा अगदी फेमस असतो, त्याची देखील तुम्ही मुलाखत घेतली तरी चालेल. एखादा भाजी विक्रेता असतो, त्याची घेतली तरी सुद्धा चालेल. म्हणजे जे छोटे छोटे पण असतात. एखाद्याची चहाची सुद्धा टपरी असते, पण काय जोरात त्याची टपरी चाललेली असते का, तर गुळाचा चहा, प्रेमाचा चहा, अरे काय वेगवेगळे चहाचे बासुंदी चहा, असे वेगवेगळी नावं दिलेली असतात आणि फर्मात त्यांचे उद्योग हे चाललेले असतात. मग अशा एखाद्या उद्योजकाची माहिती तुम्ही नक्की घ्या. त्यांना आपण नाव विचारा, गाव विचारा, प्रेरणा विचारा, ध्येय विचारा, धाडस विचारा, भांडवल विचारा, कसं काय तुम्हाला करावं असं वाटलं, या मग कोणाची प्रेरणा तुम्हाला आहे, असे विविध प्रश्न विचारून तुम्ही त्यांची मुलाखत घेऊ शकता आणि तुम्ही ते घेऊ शकाल. याच अपेक्षेत आज आपण इथंच थांबूयात आणि दिवस 20 आणि 21 याला आपण पूर्णविराम देऊयात. धन्यवाद. असंच अभ्यास करत राहा, पुन्हा पुन्हा भेटत राहूयात आणि अभ्यास करत राहूयात. अभ्यासाबरोबर आपण साहित्यिक होऊयात याच अपेक्षेत. धन्यवाद.